भारत हा कृषीप्रधान देश आहे। भारताच्या शिवारात पिकणाऱ्या पिकाची तुलना ही सोन्याशी केली जाते। याच सोन्याच्या झळाळीने आता अमेरिकेच्या बाजारपेठा उजळल्यात, कारण भारतीय डाळिंबाला अमेरिकेत पुन्हा मोठी मागणी येते। अमेरिकेकडून घालण्यात आलेल्या नियम आणि अटींची पूर्तता करून यावर्षी डाळिंबाचं तब्बल 150 किलो वजनाचे 450 बॉक्स हवाई मार्गे अमेरिकेला रवाना करण्यात आले। दोन 2018 मध्ये फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे घालण्यात आलेल्या बंदीतून धडा घेऊन भारताने डाळिंबाचं विकेंद्रीकरण करून विविध प्रक्रिया करण्यात येते। मात्र दिलासादायक बाब अशी आहे की डाळिंबाची निर्यात बंदी अमेरिकेकडून उठवली गेली। तिथे इतर देशातून डाळिंब जात होती, परंतु यंदा पहिल्यांदा भारतीय डाळिंब आपली तिथे विक्रीला गेलेली आहेत आणि निश्चितपणानं डाळिंबातले जे आपले शेतकरी आहेत त्यांना हा एक दिलासादायक आणि चांगला निर्णय आहे। आणि अमेरिका हे जगातलं सगळ्यात मोठं सुपर पॉवर असा देश असल्यामुळं निश्चितपणानं आपल्या डाळिंबाला तिथे चांगले रेट मिळाल्याशिवाय राहणार नाही। या भारतीय डाळिंबाला का मागणी आहे ते पाहूया। यामध्ये कर्करोगासारख्या आजाराविरुद्ध लढण्याची उपयुक्त असणारी अँटीऑक्सिडंट आढळतात। चव आणि रंगाच्या बाबतीत इतर देशांच्या मानाने सरस मानले जातात। 2018 मध्ये त्यावरती फळमाशीचा प्रादुर्भाव आढळल्याने त्याच्या परदेश निर्यातीवरती बंदी घालण्यात आली होती। 2022 मध्ये ही बंदी उठवण्यात आली। नियम आणि अटींची पूर्तता करून भारतीय डाळिंब अमेरिकेत रवाना झाले। 20 टन पर्यंत डाळिंब जाऊ शकते एकाच टायमाला। तर हे जे डाळिंब गेले तर आपले शेतकरीला आणि त्या लोकांना ते फायदा चांगला मिळेल। आणि तिथे डाळिंब वर्ल्डमध्ये बाकीचे पण डाळिंब येते, पण इंडियाची डाळिंबची जे चव आणि जे दाण्याची साईज आणि जे आहे ते चांगले आहे, ते लोकांनी एक्सेप्ट केलेली आहे। पहिल्या टप्प्यात हवाई मार्गाने डाळिंबांचे बॉक्स पाठवण्यात आले, तरी व्यापाराच्या दृष्टीने भविष्य काळात वाढणारी निर्यात पाहता समुद्री मार्गाच्या पर्यायाचाही विचार केला जातोय। याचा थेट फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे हे मात्र नक्की। तब्बल 6 वर्षांनी डाळिंब अमेरिकेत जात असल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय। अमेरिकेसारखी सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्याने भारतीय डाळिंबाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सुगीचे दिवस येतील अशी आशा व्यक्त करता येईल। गार्गी गोरेगावकर, पुढारी न्यूज।